भागवताचं महात्म्य कळल्याशिवाय भागवतामध्ये प्रवेश होत नसतो. म्हणून आधी महात्म्य ऐकलं पाहिजे. महात्म्य मोठे विलक्षण आहे महाराज. 3 प्रकारचा महिमा इथे भागवताचं वर्णन करून सांगितलं. काल आपण पहिला महिमा पाहिला. राज्ञमोक्ष तथा भिक्षपुरा धातापि विस्मितः सत्यलोके तुलाम बध्वा तोलयन साधनान्यज. अन्य साधनांबरोबर त्या ठिकाणी तुलना केली ब्रह्मदेवानं भागवताची. आणि भागवताचं पारडं जड भरलं म्हणजे त्या ठिकाणी सर्व उद्धाराची साधनं एका पारड्यात घातली आणि भागवत कथेला एका बाजूला ठेवलं. भागवत कथा ही श्रेष्ठ ठरली. या भागवताच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाराज जीवाला उद्धारापर्यंत जाता येतं. नवे या भागवताचं श्रवण केल्यानं त्या ठिकाणी विमान प्राप्त होत असतं. विमान ते म्हणाल हे विमान प्राप्त होतं तुम्ही म्हणतात, पण आम्ही काय कधी पाहिलं नाही की विमान वैकुंठातून आलं आणि कोणाला तरी घेऊन गेलं. हे तुम्ही काहीतरी त्या ठिकाणी भाकड कथा सांगतात. पण विमान शब्दाचा अर्थ आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. मग तुम्हाला विमान कळेल आणि त्या विमान शब्दातला भाव कळेल. तो भाव ऐकणं अतिशय महत्वाचं आहे. तिकडेच आपण जातो आहोत. लक्षपूर्वक ऐका. कालपर्यंत आपण पाहिलं नारदजी महाराज उद्विग्न आहेत. त्यांना चिंता आहे. चिंतातूर अवस्थेमध्ये त्या ठिकाणी विचरण करत असताना विशाला क्षेत्रामध्ये गेले. एकदा हे विशालायम चत्वार ऋषया मला सत्संगार्थ समायातो दशस्तत्र नारदम. नारदजी महाराज तिथे त्या ठिकाणी आले आणि नारदांना त्यांनी पाहिलं. सनकादिकांना मोठा आनंद झाला. त्यांना जवळ बोलावलं. नारदजी आले. नारदांना त्या ठिकाणी पाहून बोलू लागली सनकादिक संत. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार म्हणतात, महाराज तुम्ही त्या ठिकाणी भगवंताचे भक्त आहात जे सदैव हरीची आठवण करतात. हरी सुद्धा सदैव त्यांची आठवण करतो. तुम्ही ऐकतात ना, हरी ना बिसारे उसे हरी ना बिसारे. जो हरी ना बिसारे उसे हरी ना बिसारे. जो हरीला विसरत नाही त्याला हरी विसरत नाही. असे तुम्ही संत आहात. तुम्ही अखंड हरीचं चिंतन करत आहात. मग तो हरी सुद्धा तुमची आठवण सदैव करतोय, तरी तुम्ही चिंतातूर आहात. कथम ब्रह्मण दिनमुखः कुतचिंतातुरो भवान त्वरितम गम्यते कुत्र कुतश्य आगमनम तव. कुठे काय काय न जात आहात, कुठून आलात, तुमचं मुख त्या ठिकाणी असं सुकून गेल्यासारखं का दिसतंय. मग सांगायला सुरुवात केली. महाराज काय सांगू. अहम तू पृथ्वी यातो ज्ञात्वा सर्वोत्तमम इति प्रयागांचे पुष्करांचे काशीम गोदावरीम तथा. मी पृथ्वीवर त्या ठिकाणी विचरण करण्याकरिता गेलो. तिथे प्रयाग क्षेत्रात गेलो, काशी क्षेत्रात गेलो, पुष्कर क्षेत्रात गेलो, गोदावरीच्या गाठावर गेलो. पण मोठी उद्विग्नता चित्तामध्ये निर्माण झाली. वाईट वाटलं. कशाचं. अहो सगळे लोक पाहायला मिळाले, पण सत्यम नास्ती तपश्यौचम दयादानम न विद्यते उदरम भरिणो जीवा वराका कूट भाषिना. सगळे त्या ठिकाणी स्वतःचं पोट भरण्यामध्ये रत असणारे लोक सापडले. न योगी नैव सिद्धोवा न सत्क्रियो न रहा. कोणी योगी सापडलं नाही, कोणी सिद्ध सापडलं नाही, कोणी सत्कर्म करणारा ज्ञानी सापडला नाही. अशी त्या ठिकाणी स्थिती पृथ्वीवर सापडली. मोठी वाईट परिस्थिती पाहायला मिळाली. ही सगळी दुःख नारदांनी सनकादिकांना सांगितले. आणि आता त्या ठिकाणी विशेष गोष्ट सांगतात. मी यमुना नदीच्या काठावर गेलो. भगवंताची जी क्रीडास्थली आहे, भगवंताची लीला स्थली आहे, तिथे मी गेलो. आणि तिथे जाऊन ज्या वेळेला त्या ठिकाणी पाहू लागलो, तिथे एक तरुण स्त्री मला तत्राश्चर्यम मया दृष्ट श्रूयताम तन मुनीश्वरा. तिथे एक आश्चर्य मला पाहायला मिळालं. ते मी तुम्हाला सांगतो ऐका. तिथे एक त्या ठिकाणी तरुणी मला पाहायला मिळाली. एक तरुणी तिथे बसलेली आहे. तिच्या मांडीवर त्या ठिकाणी मस्तक ठेवून 2 वृद्ध असणारे पुरुष झोपलेले आहेत, जे अतिशय क्षीण झालेले आहेत, जर्जर झालेले आहेत, अशी त्यांची अवस्था. आणि ती तरुणी त्या ठिकाणी माझ्याकडे पाहून मला बोलावू लागली. भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वथाग हरम परम. हे साधो क्षणभर थांबा, माझी चिंता नष्ट करा. मी तिच्याजवळ गेलो. तिला विचारलं, कोण आहेस तू. तिनं सांगितलं, हम भक्तिरिती ख्याता इमोमय तनवो मतो. माझं नाव भक्ती. ही माझी मुलं आहेत. ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. हे ज्ञान आणि वैराग्य यांचं नाव आहे. ही माझी मुलं आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. भक्ती ही ज्ञान वैराग्यांची आई आहे. पण भक्तीच्या जर आपण माध्यमातून प्रवास करू लागलो तर ज्ञान वैराग्य आपोआप प्राप्त होतात. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. आपोआपच ते त्या ठिकाणी प्राप्त होत असतात. पण भक्तीचा स्वीकार केला पाहिजे. भक्ती फार महत्वाची आहे महाराज. ही भक्ती आहे. तिने स्वतःचा परिचय सांगितला. मी उत्पन्ने द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता. मी द्रविड देशात जन्माला आले. कर्नाटकामध्ये मी वाढले. महाराष्ट्रात कुठे मला मान सन्मान प्राप्त झाला. गुजरातात मी क्षीण झाले. आणि वृंदावनामध्ये पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी तरुण स्थितीला प्राप्त झाले. असं तिनं सगळं सांगितलं. पण माझी मुलं म्हातारी झाली, याचं मला दुःख आहे. ही भक्ती स्वतःचं दुःख सांगते आहे.
आणि नारदजी महाराज तिच्याशी बोलतायत. हा भक्ती आणि नारदजी महाराजांचा संवाद आपण काल ऐकत होतो आणि तिथे आता आपण आलेलो आहोत. यांचा संवाद आता सुरू आहे वृंदावनामध्ये. नारदजी महाराज तो त्या ठिकाणी संवाद सांगतायत बद्रिकाश्रमामध्ये. असं कोण बोलतं, कोणाबरोबर बोलतं आणि काय बोलतं हे जर कळलं तर कथा कळत असते. म्हणून कथा ऐकत असताना कोण बोलत आहे लक्षात घेतलं पाहिजे, कोणाबरोबर बोलत आहे लक्षात घेतलं पाहिजे आणि काय बोलताय एवढं लक्षात घेतलं म्हणजे कथा कळत असते. आम्ही जेव्हा पाठाला जायचो त्यावेळेला आमचे गुरुजी हे विशेष रूपाने सांगायचे, कोण बोलतं, कोणाबरोबर बोलतं, काय बोलतं हे कळालं की पाठ कळत असतं. म्हणून तो पाठ कळण्याकरिता किंवा कथाश्रवण जर करत असताना हे जर आपण लक्षपूर्वक ऐकलं तर मग त्यात प्रवेश होत असतो. म्हणजे इथे भक्ती आणि नारदजींचा संवाद आहे महाराज, तो आपण ऐकतो आहोत. पण भक्ती म्हणजे नेमकं काय हे पाहिलं पाहिजे. भक्ती म्हणजे भगवंतावर केलेलं प्रेम. भक्ती म्हणजे काय, भगवंतावर केलेलं प्रेम. कारण प्रेम प्रत्येकाच्या पोटात असतं महाराज. प्रेम नाही असा जीव जगामध्ये सापडत नाही. प्रत्येकाच्या पोटात प्रेम आहे. पण ते प्रेम आपण जिथे लावू तिथे तसं होत असतं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. आपल्याजवळ असणारं प्रेम जर आपण एखाद्या व्यक्तीवर करू लागलो तर त्या प्रेमाला नाव येतं मोह. तेच प्रेम ज्यावेळेला आपण एखाद्या वस्तूवर करू लागतो त्यावेळेला त्या प्रेमाला नाव येतं आसक्ती. आणि तेच प्रेम ज्यावेळेला आपण भगवंतावर करू लागतो तेव्हा त्याला नाव येतं भक्ती. प्रेम एकच आहे, सर्वांच्या पोटात आहे. प्रेम नाही असा कुणीच नाही. खाटकाच्या सुद्धा पोटात प्रेम आहे. खाटीक कळतो ना तुम्हाला, कसाई त्याच्याही पोटामध्ये प्रेम आहे महाराज. जो त्या ठिकाणी प्राण्यांना कापतो, जिवंत प्राणी मारतो असा असणारा कसाई. पण तो जर घरातून त्या ठिकाणी सकाळी बाहेर जाऊ लागला आणि त्याच्या मुलानं जर त्याचा पायजामा धरला आणि खाली बसा म्हटलं की लगेच खाली बसतो. मला घोडा करायचं म्हटलं की लगेच घोडा होतो, गाढव होतो, काय होईल ते होतो. प्रेमानं केवढाही भयंकर स्वभावाचा मनुष्य जरी असला तरी त्याच्या पोटात प्रेम आहे. त्याच्या मुलाविषयी असं तो प्राण्यांना जरी जिवंत मारत असला तरी सुद्धा त्याच्या मुलांविषयी त्याच्या पोटात प्रेम आहे. प्रेम नाही असा कोणीच नाही. म्हणून प्रेम कुठे ठेवावं, प्रेम कोणावर करावं प्रेम हे कळालं पाहिजे. म्हणून प्रेम भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. भगवंतावर केलेलं जे प्रेम आहे, परमात्म्यावर केलेलं जे प्रेम आहे त्यालाच भक्ती म्हणावं. मनुष्य सहजासहजी भगवंतावर प्रेम करत नाही महाराज. तुम्ही ऐकतात, केव्हा भगवंतावर प्रेम करेल माहिती आहे मनुष्य, जेव्हा भगवंतावर त्याचा विश्वास बसेल तेव्हा. भगवान आहे ही शाश्वती त्याला होईल तेव्हा. जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडतात महाराज ज्या परमात्म्याच्या अस्तित्वाला त्या ठिकाणी अनुभवाला आणून देतात. परमात्मा हा शब्द बऱ्याच वेळेला आपण ऐकतो. देव आपण बऱ्याच वेळेला म्हणतो पण त्याचं मूळ स्वरूप आपल्याला कळत नाही. साधू संतांनी ते सांगितलं. ते म्हणतात, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. आपल्यामध्ये जी चेतना, आतमध्ये असणारी जी शुद्ध असणारी चेतना, जी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला कारणीभूत आहे. आपण ऐकतो त्या चेतनेमुळेच ऐकतो. आपण चालतो ती चेतना आपल्यामध्ये आहे म्हणूनच आपण चालतो. आपण बोलतो ती चेतना आहे म्हणूनच आपण बोलतो. ती चेतनाच परमात्मा आहे आणि ती सर्वांमध्ये त्या ठिकाणी गच्च भरलेली आहे. ती चेतना संपूर्ण विश्वाला त्या ठिकाणी चालवती आहे. तो परमात्माच, त्या चेतनेलाच परमात्मा म्हणतात. आणि तोच त्या ठिकाणी सूर्याला चालवतो आहे. तोच खऱ्या अर्थानं वेदाला बोलवतो आहे. तोच खऱ्या अर्थानं वाऱ्याला वाहायला लावतो आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, हे त्या ठिकाणी त्याचं म्हणणं आहे. सूर्य त्या ठिकाणी चालतोय, त्याच्या सत्तेनं त्या ठिकाणी चालतोय. सगळ्या जगाला त्या ठिकाणी प्राण म्हणून त्या ठिकाणी देणारा जो वायू आहे तो त्याच्या सत्तेनं त्या ठिकाणी विचरण करतोय. असा असणारा भगवान तोच खऱ्या अर्थानं चैतन्य स्वरूप आहे. त्या चैतन्य स्वरूप असणाऱ्या परमात्म्याला जाणावं आणि जाणून त्याच्यावर विश्वास ठेवावा. एकदा का परमात्म्यावर विश्वास त्या ठिकाणी बसला की मग मात्र त्या ठिकाणी माणसाचं त्या परमात्म्यावर प्रेम होतं. असं नाही कोणी कोणावर प्रेम करत. त्याच्या अस्तित्वाची त्या ठिकाणी जाणीव होईल, त्याचं सामर्थ्य कळेल आणि मग तो त्या ठिकाणी त्याच्यावर प्रेम करू लागेल. सामान्य संसारातल्या लोकांवर आपण प्रेम करतो महाराज, पण खरं सांगू ते प्रेमाला अपात्र आहेत. प्रेमाला अपात्र आहेत. कसं काय, आपण त्या ठिकाणी त्यांच्यावर फार प्रेम करतो पण तेही आपल्यावर त्या ठिकाणी प्रेम करतात, पण त्यांचं प्रेम स्वार्थानं गच्च भरलेलं असतं. त्याच्यामध्ये स्वार्थ गच्च भरलेला असतो. काहीतरी त्या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा त्यांना असते आणि त्या अपेक्षेनं तुमच्यावर त्या ठिकाणी प्रेम करत असतात. तुम्हाला वाटतं की ते आपले आहेत, पण जेव्हा त्या ठिकाणी कठीण प्रसंग येतो तेव्हा ते आपापले रंग दाखवतात.
आणि जेव्हा रंग ते दाखवतात तेव्हा असं वाटतं उगीच कशाला यांच्या छंदात मी पडलो, हे प्रेम करण्यास पात्र नाहीत. म्हणून ऐसे अशी शरण जावे शक्ती जीवे नवंची. महाराज म्हणतात असा एकच आहे परमात्मा जो त्या ठिकाणी सर्वांना सांभाळतो, सर्वांचं भरण पोषण करतो आणि तोच त्या ठिकाणी सर्वांवर समान रूपानं प्रेम करतो. आणि विशेष गोष्ट आहे का, कोणती अपेक्षा न करता प्रेम करतो, निरपेक्ष प्रेम करणारा माझा भगवान आहे. म्हणून त्या परमात्म्यावर त्या ठिकाणी आपण प्रेम केलं पाहिजे. जर त्या परमात्म्यावर प्रेम कराल तर त्याला भक्ती असं म्हटलं जाईल. म्हणून त्या ठिकाणी प्रेमाचा बाप आहे विश्वास. विश्वास असेल तर प्रेम तयार होईल आणि प्रेम तयार झालं की त्याला भक्ती म्हणता येईल. भक्ती ही महाराणी आहे, भगवंताची पत्नी आहे भक्ती. या भक्तीचं काय वर्णन करून सांगावं. ही भक्ती भगवंताशी त्या ठिकाणी जोडणारी आहे. भक्तीचं वर्णन करतानाच नारदजी महाराज सांगितले सात वस्मिन परम प्रेम रूपा, प्रेम स्वरूपा. तिलाच त्या ठिकाणी भक्ती म्हणावं. तीच खऱ्या अर्थानं भक्ती आहे. ही जी भक्ती आहे ना महाराज, हिच्या हातामध्ये कंकण आहेत. कंकण म्हणजे बांगड्या बायकांच्या हातात असतात ना, कंकण. हे कंकण म्हणजे समर्पणाची कंकण आहेत. भक्ती ज्याच्या जीवनात भक्ती येते त्याच्या जीवनात समर्पण येतं. कंकण समर्पणाचं त्या ठिकाणी प्रतीक आहे. या भक्तीच्या कमरेला त्या ठिकाणी कमरपट्टा आहे. तो कमरपट्टा संयमाचा कमरपट्टा आहे. पूर्वीच्या स्त्रिया कमरेला कमरपट्टा बांधत असत. अजूनही तुम्ही जाऊन बघा जालना वगैरे परिसरामध्ये तिकडे पाहायला मिळतं. ते कमरेला त्या ठिकाणी कमरपट्टा बांधला जातो. हा संयम आहे. भक्तीच्या पायामध्ये त्या ठिकाणी पैंजण आहे. हा पैंजण म्हणजे त्या ठिकाणी सदाचार, सदाचाराचं प्रतीक आहे. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती येते त्याच्या जीवनामध्ये समर्पण येतं. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती येते त्याच्या जीवनामध्ये संयम येतो. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती येते त्याच्या जीवनामध्ये सदाचार येतो. म्हणून सदाचारी जीवन जगायचं असेल तर भक्तीचा स्वीकार केला पाहिजे. स्वतःला संयमित करायचं असेल तर भक्तीचा स्वीकार केला पाहिजे. आणि भगवंताच्या प्राप्तीकरिता ज्या समर्पणाची गरज आहे ते समर्पण आपल्याला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर भक्तीचा स्वीकार केला पाहिजे. ही भक्ती त्या ठिकाणी आपल्याला हे सगळं त्या ठिकाणी देणारी आहे. या भक्तीचा त्या ठिकाणी पती आहे परमात्मा. या भक्तीला दोन मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. या भक्तीचा प्राण जर काय असेल तर भगवंताचं नाम, अखंड भगवंताचं नामचिंतन करणं हा भक्तीचा प्राण आहे. ही भक्ती भगवंताला अतिशय प्रिय आहे. म्हणून त्या ठिकाणी या भक्तीचा सदैव त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. त्या मार्गाचं अवलंबन आपण केलं पाहिजे. भक्ती मार्गाने आपण चाललं पाहिजे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये साधू संतांनी त्या ठिकाणी भक्तीला महत्व दिलं. भक्तिप्रधान साधना सर्वांच्या समोर सांगितली. म्हणून ही भक्ती सर्वांच्या जीवनात प्राप्त व्हावी याच्याकरिता भक्ती आख्यान आपण या ठिकाणी ऐकतो आहोत. अशी असणारी भक्ती, या भक्तीची सेवा करण्याकरिता एक त्या ठिकाणी दासी आहे. तिचं नाव आहे मुक्ती. मुक्ती जिच्याकरिता सर्वजण प्रयत्नशील आहेत, जिच्याकरिता सर्वजण ललायत आहेत. मोक्ष मिळवण्याकरिता प्रत्येक जण धावपळ करतोय. ती जी मुक्ती आहे ती स्वतःहून भक्तीची सेवा करते आहे. तुम्ही जर कधी गोकुळात गेलात ना तर गोकुळात गेल्यानंतर पाहायला मिळेल तुम्हाला. आम्ही गोकुळामध्ये गेलो, तिथे पंडितजी होते, ते आम्हाला दाखवण्याकरिता निघाले. चला हे मंदिर आहे ते मंदिर आहे. एक छोटंसं मंदिर होतं कपारावर. जाऊन पाहिलं, म्हटलं महाराज हे मंदिर कशाचं आहे? त्यांनी सांगितलं हे मुक्ती देवीचं मंदिर आहे. म्हणे कसं काय? म्हणे असं आहे की या गोकुळामध्ये भक्ती वास्तव्य करते आणि त्या भक्तीची सेवा करण्याकरिता ही मुक्ती इथे आलेली आहे. म्हणजे भक्तीची सेवा करण्याकरिता मुक्ती नियुक्त केली जाते. मग ती मुक्ती तिची सेवा करते आहे. मग ज्याला मुक्ती हवी असेल, ज्याला मोक्ष हवा असेल, त्यानं त्या ठिकाणी स्वतःहून मुक्तीकडे धावपळ करण्यापेक्षा भक्तीची कास धरावी. जर भक्तीची कास धराल तर ती मुक्ती सहजच प्राप्त होईल. तिला स्वतंत्र त्या ठिकाणी सायास करून प्राप्त करायची गरज पडणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे. म्हणून भक्ती, या भक्तीची कास धरली पाहिजे. मग या भक्तीच्या पोटातून बोध प्राप्त होईल. भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती नामदेव महाराज वर्णन करून सांगतात. भक्तीच्याच पोटातून त्या ठिकाणी महाराज बोध प्रगट होतो, ज्ञान प्रगट होतं. म्हणून भक्ती अतिशय महत्वाची आहे. भक्ती ही भक्ती त्या ठिकाणी वृंदावनात आहे, तरुण झालेली आहे, पण ज्ञान वैराग्य म्हातारे आहेत. नारदजी महाराजांना म्हणते आहे मला काही कळत नाही, का बरं हे माझी मुलं म्हातारे झाले असतील, याचं कारण मला सांगा. नारदजींनी त्या ठिकाणी पाहून बोलू लागले, शृणुप्रवहिता बाले युगोयम दारुण कली तेन लुप्त सदाचारो ज्ञानमार्ग तपांसीच. असं आहे हे त्या ठिकाणी शृणुप्रवाहिता बाले. हे बाले म्हणजे हे भक्ती ऐक. हे जे दारुण असणारं कलियुग आहे, या कलीच्या प्रभावानं त्या ठिकाणी ज्ञान आणि योग मार्ग, तप मार्ग, वैराग्य हे आधी करून क्षीण झालेले आहेत. या कलीच्या युगामध्ये त्या ठिकाणी ज्ञानाला प्राधान्य नाही. या कलियुगामध्ये त्या ठिकाणी अन्य साधनांना प्राधान्य नाही.
या कलियुगामध्ये त्या ठिकाणी प्राधान्य जर कशाला असेल तर फक्त भक्तीला प्राधान्य आहे. म्हणून तू तरुण आहेस आणि तुझी मुलं त्या ठिकाणी म्हातारे पाहायला मिळत आहेत. हे कलीच्या प्रभावानं घडतं. भक्तीला मोठं आश्चर्य वाटलं. ती म्हणू लागली, राजा परीक्षितानं त्या ठिकाणी कलीला बांधून टाकलं होतं असं मी ऐकलं. कारण हा कली त्या ठिकाणी कल होती. म्हणजे काय, जो भांडण लावून देणार आहे, याला अधर्म नावाचा मित्र आहे आणि दोघेजण त्या ठिकाणी मिळून सगळ्या जगामध्ये कलह निर्माण करतात. म्हणून असं असणारा त्या ठिकाणी कली, या कलीचं त्या ठिकाणी प्राकट्य झालं मला कळालं. राजा परीक्षितानं त्याला बांधून टाकलं हे मला कळालं. मग तो मुक्त कसा झाला, मोकळा कसा झाला? सांगितलं असं आहे, त्याला पूर्ण त्या ठिकाणी बांधून टाकला नाही, थोडासा मोकळा ठेवला. म्हणे का? असं आहे, या कलीला आपण सर्वजण वाईट म्हणतो. वाईट आहे गोष्ट खरी आहे. त्याच्यातली त्या ठिकाणी वाईट गुण जास्त असतील, पण एक गुण त्याच्यामध्ये फार चांगला आहे. घोडा असतो ना, घोडा, त्या घोड्याच्या अंगामध्ये फार खोडी असतात महाराज. 72 खोडी असतात म्हणतात. पण एवढ्या खोडी जरी असल्या तरी सुद्धा त्या घोड्याच्या कंठात जर देवमन असला तर तो मनुष्य त्या ठिकाणी त्या घोड्याला सांभाळतो. देवमन कंठी त्या घोड्याला म्हणतात. एवढ्या खोडी असल्या तरी सुद्धा एक त्या ठिकाणी चांगला गुण आहे म्हणून त्याला सांभाळलं जातं. तसा हा कली आहे. या कलीच्या अंगात फार खोडी आहेत, पण एक गुण त्याच्या अंगात चांगला आहे म्हणून त्याला त्या ठिकाणी सांभाळलं. हा कली असा आहे, ज्या दिवशी त्या ठिकाणी भगवान मुकुंद या भूमंडलाला सोडून त्या ठिकाणी निघून गेले. यदा मुकुंदो भगवान क्षाम त्यक्त्वा स्वपदम गतः तद्दिनात कलिरायात सर्वसाधारण बाधका. ज्या दिवशी भगवान मुकुंद या भूमंडलाला सोडून निजधामाला निघून गेले आणि त्याच दिवशी हा कली आला आणि काय करतोय? सर्व साधन बाधका, सर्व साधनांमध्ये त्या ठिकाणी बाधा निर्माण करतो. साधू संतांनी सुद्धा कलीचा महिमा वर्णन करून सांगितला. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, महिमान ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. सत्यासी रिधले जन, जन सत्यासी रिधले जन, जन सत्यासी रिधले जन, जन सत्यासी रिधले जन. पापा देती अनुमोदन करते हेळन संताते. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, महिमान ऐका कलीचे महिमान. ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिझले जन, पापा देती अनुमोदन करती हेळन संतांचे. कलीचा महिमा आहे. या कलियुगामध्ये त्या ठिकाणी असत्याला लोक रिझले जातील, पाप करायला अनुमोदन देतील, साधू संतांचं हेळन करतील. हे आधीच वर्णन करून सांगितलं संतांनी आणि ते आता प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपोआपच घडू लागल्या. हा कलीचा प्रभाव आहे. या कलीच्या प्रभावाने हे घडणारच आहे. कली न घडे साधन. या कलियुगामध्ये साधना घडत नाही. उचित विधिविधान नकळे न घडे सर्वथा. या कलियुगामध्ये त्या ठिकाणी साधना कळतही नाही आणि एखाद्याला कळाली तर ती घडतही नाही. म्हणून त्या ठिकाणी नकळे न घडे सर्वथा असं वर्णन करून सांगतात. म्हणून सर्व साधन बाधका. हे झाले दोष. आधी सांगितलं दोष आणि मग गुण सांगू लागले. या कलीचे दोष तर तुम्ही ऐकलेत, पण त्याच्या अंगात काही गुण आहेत. ते गुण ऐका. काय गुण आहेत कलीच्या अंगात? त्याच्या अंगामध्ये गुण असा आहे, एक चांगला गुण आहे महाराज, यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभती सम्यक कलो केशव कीर्तनात. यत्फलम नास्ति तपसा, जे फल तपानं प्राप्त होत नाही, न योगेन योगानं प्राप्त होत नाही, जे तपानं प्राप्त होत नाही, तत्फलम ते फल प्राप्त होतं कलो केशव कीर्तनात. कलियुगामध्ये भगवंताच्या कीर्तनानं ते फल त्या ठिकाणी प्राप्त होतं, भगवंताच्या भक्तीनं ते फल प्राप्त होतं. हा कलीचा महिमा आहे.
कलेचा हे त्या ठिकाणी कलेच्या अंगातला गुण वर्णन करून सांगतात. आधी दोष सांगितले, आता गुण सांगतात की या कलियुगामध्ये त्या ठिकाणी साधना केली तर भगवंताची प्राप्ती होते. 4 युग त्या ठिकाणी सांगितली. 4 युगामध्ये त्या ठिकाणी 4 प्रकारची साधना आहे. या कलियुगामध्ये त्या ठिकाणी भगवंताची भक्ती हीच सर्वप्रधान असणारी साधना आहे. भगवंताच्या नामाच्याच माध्यमातून त्या ठिकाणी महाराज या कलियुगातून त्या ठिकाणी जीवाला उद्धारापर्यंत जाता येतं. गोस्वामीजी वर्णन करून सांगतात, कलिजुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर पारा, कलिजुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर पारा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, जय जय राम जय जय राम. कलिजुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर पारा, कलिजुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर पारा. जय सिया राम बोल जय सिया राम, जय सिया राम बोलो जय सिया राम. सियावर रामचंद्र भगवान की जय. कलिजुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही पारा. 4 युगांमध्ये 4 साधना सांगितल्या. कृतेय ध्यायतो विष्णुम, त्रेतायाम यजतो मखै, द्वापारे परिचर्यायाम कलोतत हरिकीर्तनात. सत्ययुगामध्ये कृतेय ध्यायतो विष्णुम, कृतयुगामध्ये त्या ठिकाणी ध्यान ही साधना केली जात होती. विष्णूचं ध्यान करावं लागत होतं. त्रेतायुगामध्ये मख म्हणजे यज्ञ केले जात होते. यज्ञानं परमात्मा प्राप्त होत होता. द्वापार युगामध्ये परिचर्या नाम सेवा केल्यानं परमात्मा प्राप्त होत होता. पण कलवतात हरिकीर्तनात, कलियुगामध्ये त्या ठिकाणी भगवंताचं कीर्तन केलं तर त्या कीर्तनाच्या सामर्थ्यानं नारायण प्रत्यक्ष भेट देतो. महाराज वर्णन करून सांग, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, तिने नारायण दिलं भेटी, कलियुगामध्ये करावे कीर्तन, तिने नारायण दिलं भेटी, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. त्यानं नारायण भेट देत असतो कीर्तन केल्यानं. तुम्ही म्हणाल कीर्तन केल्यानं देव भेटतो, मग आम्हाला कसं भेटेल? कीर्तन करणं म्हणजे असं कंबर बांधून फेट्या बांधून उभं राहायचं, मग कीर्तन करायचं आणि मग देव भेट देईल. गोष्ट खरी आहे, आपण त्यालाच कीर्तन म्हणतो. तेवढंच कीर्तन नाही, कीर्तनाचे 3 प्रकार आहेत. एक लीला संकीर्तन, एक आहे गुण संकीर्तन आणि तिसरा आहे नाम संकीर्तन. भगवंताच्या लीला वर्णन करून सांगणं हे लीला संकीर्तन. ते सर्वांना जरी नाही सांगता आलं, भगवंताचे गुण सांगणं हे गुण संकीर्तन. जरी भगवंताच्या गुणानुवाद त्या ठिकाणी करता आला नाही तरी नामसंकीर्तन मात्र सर्वांना करता येतं. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. साधन आहे, सोपं साधन आहे नामसंकीर्तन. भगवंताच्या नामानं त्या ठिकाणी जीवाचा उद्धार होतो. सकळाची येथे आहे अधिकार, हो सकळाची येथे आहे अधिकार,
नामसंकीर्तन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, सकलास येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, नाम हे साधन आहे. म्हणून नामसंकीर्तन, नाही लीला संकीर्तन करता आलं, नाही गुण संकीर्तन करता आलं, नामसंकीर्तन तर करता येईल ना. म्हणून नामसंकीर्तन सोपी असणारी साधना. पण या माध्यमातून त्या ठिकाणी जीवाचा उद्धार होतो. हे कलियुगाचं त्या ठिकाणी सामर्थ्य आहे. हे फक्त कलितच घडतं. अतिशय सोप्या साधनानं त्या ठिकाणी महाराज जीवाचा उद्धार होऊ शकतो. जसं यक्ष प्रश्न वगैरे आपण पाहतो ना, पांडव त्या ठिकाणी निघाले आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारानं त्या ठिकाणी कलीची सुरुवात झाल्यानंतर काही विचित्र असणारे दृश्य पाहायला मिळाले. त्याच्यात एक दृश्य पाहायला मिळालं. डोंगरावरून मोठाचे मोठा एक दगड घरंगळत खाली येऊ लागला आणि एका गवताच्या काडीला तो अडकला. एका गवताच्या काडीनं मोठ्याच्या मोठ्या दगडाला घरंगळून खाली जाताना थांबवलं. हे काय आहे? तर हेच आहे महाराज की एवढी छोटीशी गवताची काडी एवढ्या मोठ्या दगडाला थांबवते. म्हणजेच एवढी एवढी साधना एवढं फल प्राप्त करून देते. नामसंकीर्तन ही छोटी साधना दिसते, पण तिला छोटी साधना समजू नका. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली साधकांकरता. ज्ञानोबरायांनी अमृतानुभव सांगितला, सिद्धांचा अनुवाद आपल्या गुरुजींना अनुभवामृत त्या ठिकाणी सांगितलं. ज्ञानोबरायांनी चांगदेव 65 त्या ठिकाणी सांगितले. चांगदेव महाराजांना या सगळ्या ग्रंथांची जरी रचना झाली असली तरी सुद्धा सामान्य जीवाला उद्धरून जाण्याकरिता नामसाधना सांगावी म्हणून हरिपाठाची रचना केली. हरिपाठ म्हणजे भगवंताच्या नामाचं महात्म्य वर्णन करून सांगितलं. म्हणून नामसंकीर्तन हे साधन आहे आणि कलियुगातलं प्रधान असणारं साधन आहे. म्हणून त्या ठिकाणी या नामचिंतनाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भवसागरातून तरुण जाऊ शकतो. जन्ममरण रूपी संसार त्या ठिकाणी आपण या संसारातून तरुण जाण्याची ही साधना नामसंकीर्तन ही पाहू शकतो. हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलो नास्तैव 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 गतिरण्यथा असं वर्णन आहे. म्हणून कलियुगाला घालवणारी साधना ही त्या ठिकाणी नाम साधना आहे असं सांगितलं. भक्तीला भक्तीनं त्या ठिकाणी ऐकलं मोठं समाधान वाटलं. भक्तीचं प्राधान्य आहे म्हणून त्या ठिकाणी ज्ञान वैराग्यांना क्षीणता प्राप्त झाली. पण आता काय करावं ते सांगा ना. ही भक्तीच अशी आहे की ब्रह्मसायुज्य प्राप्त करून देते. कलौ तू केवलो भक्ती ब्रह्मसायुज्यकारिणी, ही त्या ठिकाणी ब्रह्मसायुज्य प्राप्त करून देणारी आहे भक्ती. म्हणून भक्तीचं महात्म्य झालं. पण ज्ञान वैराग्यांचं काय, हे कसे काय त्या ठिकाणी पूर्वस्थिती देतील? म्हणे काही चिंता करू नको, वृथा खेदयसे बाले अहो चिंता तुरा कथम श्रीकृष्ण चरणांभोज स्मरम दुःख गमिष्यसी. भगवंताच्या चरणांचं स्मरण कर, तुझं दुःख निवृत्त होईल. नारदजी तिला सांगतायत. असं सांगत असताना त्या ठिकाणी भगवंताचा महिमा सांगतात. तो कसा आहे? द्रौपदीचे परित्राता यदा कौरव कश्मलात, म्हणजे जो त्या ठिकाणी कौरवरूपी चिखलामध्ये द्रौपदी रूपी कमळाचा सांभाळ करणारा जो भगवान आहे. पालिता गोप सौंदर्य असा कृष्ण कोपिनोगत, जो गोपिकांना सांभाळणारा भगवान आहे तो कुठे गेला नाही, इथेच आहे. भगवंताची शरणागती कर असं म्हटले आणि भक्तीच्या जवळ गेले. तिच्याजवळ असणारे जे त्या ठिकाणी ज्ञान आणि वैराग्य आहेत, जे म्हातारे झालेले आहेत, त्यांच्याजवळ जाऊन त्या ठिकाणी नारदजी मोठ्या मोठ्यानं बोलू लागले. त्यांच्या कानाजवळ आपलं मुख नेलं. मुखम संयोज्य करणांते शब्दमुच्चे समुच्चरण ज्ञानम प्रबुद्धताम शीघ्रम रे वैराग्य प्रबुद्धताम. हे ज्ञान जागा हो, हे वैराग्य जागा हो. ज्ञान वैराग्याने डोळे उघडावेत, क्षणभर त्या ठिकाणी पाहावं, परत डोळे बंद करून घ्यावेत. अरे हे तर एवढे जर्जर म्हातारे झाले की डोळे उघडतात आणि परत बंद करून घेतात. मग वेदवेदांताचा घोष केला. वेदवेदांत घोष असते गीता पाठे मुहुर्मुहू. पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी वेदवेदांताचा घोष करू लागले, गीतेचा पाठ करू लागले. क्षणभर त्या ठिकाणी जागा व्हावं, पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी झोपून जावं. का घडताय काही कळत नाही. आता नारदांनाही त्या ठिकाणी चिंता वाटू लागली की हे सावध होत नाहीत, हे शुद्धीवर येत नाहीत, काय केलं पाहिजे. चिंतातूर असणारे नारद जे आहेत, भक्ताच्या अंतकरणामध्ये चिंता निर्माण झाली की भगवंताला चिंता पडते आणि त्याची चिंता निवृत्त करण्याकरिता भगवान काहीतरी साधन करतो. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, हे नारदजी महाराज चिंता करू नका. यदर्थम तू सत्कर्म सुरर्षे त्वम समाचर तत्ते कर्मा विधास्यंती साधवस् साधुभूषणा. यांना जर त्या ठिकाणी पूर्वस्थितीत आणायचं असेल, भक्ती ज्ञान आणि वैराग्याने जर समाधान द्यायचं असेल तर सत्कर्म करा, सत्कर्म करा. नारदजी म्हणू लागले, सत्कर्म म्हणजे नेमकं काय? काय करू सत्कर्म? दान धर्म करू, तीर्थयात्रा करू, नेमकं काय करू? अन्नदान करू का गोदान करू का भूदान करू? नेमकं काय करू मला काही समजेना. याला विचारता सत्कर्म म्हणजे काय?
त्याला विचारता सत्कर्म म्हणजे काय, कोणी सांगायला तयार नाही. सर्वत्र फिरू लागले, अहो महाराज सत्कर्म म्हणजे काय मला सांगा, कोणी सांगायला तयार नाही. कालांतरानंतर असं होऊ लागलं, नारदजी महाराजांना समोर नेताना पाहिलं की लोकांनी दरवाजे बंद करून घ्यायला सुरुवात केली. म्हणजे का दरवाजे बंद करतात, अहो हे एवढे मोठे संत आहेत जे नारद म्हणून त्या ठिकाणी प्रख्यात आहेत, भगवंताला त्या ठिकाणी अतिशय प्रिय आहेत, आणि ते प्रश्न विचारले येतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तर आपण काय देणार, म्हणून त्यांच्या समोरच जायला नको, दरवाजे बंद करून घेऊ लागले लोक. कुठे जावं, कोणाला विचारावं असा प्रश्न पडला. आणि मग नारदजी महाराज त्या ठिकाणी बद्रिकाश्रमामध्ये गेले, विशाला क्षेत्रामध्ये गेले, आणि तिथे सनकादिक संतांची त्यांना भेट झाली. आणि आता दोघांचा तिथे संवाद सुरू आहे. भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे वृंदावनात आहेत आणि सनकादिक संत हे बद्रीनाथ क्षेत्रामध्ये आहेत. तिथे नारदजी महाराज हा संपूर्ण संवाद वर्णन करून सांगतात. भक्ती बरोबर झालेला संवाद आणि आकाशवाणीनं सांगितलेली त्या ठिकाणी साधना. काय करू मला नेमकं सांगा. इदानीं भूरी भाग्येन भवद्भिसंगमो भवन कुमार ब्रुवताम शीघ्रम कृपाम कृत्वा ममोपरी. माझ्यावर कृपा करा आणि मला लवकरात लवकर सांगा, त्यांना सुख समाधान प्राप्त करून देण्याचा मार्ग सांगा. सनकादिक संत हसले आणि हसून बोलू लागले, माम चिंता गुरु देवर्षे, हे देवर्षी काही चिंता करू नका, हर्षम चित्ते समावह, समाधानी व्हा. का बरं, उपाय सुख साध्योयम वर्तते पूर्व येवही. त्यांना सुखी करण्याचा त्या ठिकाणी उपाय पूर्वीच निर्माण झालेला आहे. अरे लवकर सांगा काय उपाय आहे, कसं काय त्या ठिकाणी सत्कर्म करावं लागेल, सत्कर्म म्हणजे काय मला कृपा करून सांगा. आणि मग सांगायला सुरुवात केली. सत्कर्म सुचको नूनम ज्ञानयज्ञ स्मृतो बोधैः श्रीमद भागवतालाप सतुगीत शुकादिभिः. सत्कर्म सुचको नूनम ज्ञानयज्ञ स्मृतो बोधैः. सत्कर्म म्हणजे काय असेल तर श्रीमद भागवत कथेचं आयोजन करावं, श्रीमद भागवत कथेचं श्रवण करावं, श्रीमद भागवत कथेचं पारायण करावं, हे सत्कर्म आहे. आणि हे सत्कर्म जर तुम्ही कराल तर भक्ती ज्ञान वैराग्यानं समाधान प्राप्त होईल. ऐकतात ना तुम्ही सर्वजण. नारदजी महाराजांनी पण हे ऐकलं सनकादिकांच्या मुखातून. अरे आतुरता निर्माण झाली होती, काय सत्कर्म असेल. पण भागवत कथा करा त्यानं त्या ठिकाणी समाधान प्राप्त होईल असं ऐकलं की नारदजी महाराज थोडे सुकले. म्हणे का सुकून गेलात, म्हणे असं आहे, ओ मी वेद वेदांताचा घोष केला, गीतेचा पाठ केला, एवढे त्या ठिकाणी शास्त्र वेद वेदांत घोषस्य गीता पाठे प्रबोधितम भक्तिज्ञान विरागाणाम नोदतिष्ठात्मिकम यदा. वेद वेदांतानं ज्यांना त्या ठिकाणी समाधान प्राप्त झालं नाही, ज्यांना गीतेच्या पाठानं समाधान प्राप्त झालं नाही, त्यांना तुमच्या भागवतानं काय होईल, नारदांचा प्रश्न आहे. खर तर साधन सांगतायत सनकादिक संत आणि त्याच्यावर अविश्वास दाखवतायत नारदजी महाराज. जेव्हा संत एखादी साधना सांगतात आणि त्यांनी साधना सांगितल्यानंतर जर आपण अविश्वास दाखवला तर ते त्यांना बरं वाटत नाही महाराज. आणि संतांच्या शब्दांवर कधी शंका घेत जाऊ नये, कधी प्रश्नचिन्ह उभं करत जाऊ नये. ते म्हणतील ती पूर्व दिशा हे त्या ठिकाणी समजत जावं. शंका करणं फार वाईट आहे महाराज. सांगू तुम्हाला, दुर्योधन होताना दुर्योधन भीष्माचार्यांकडे त्या ठिकाणी गेला आणि भीष्माचार्यांकडे जाऊन महाभारती युद्ध त्या ठिकाणी सुरू होतं आणि कौरव मारले जात होते. पांडवांमधला एकही त्या ठिकाणी मरत नव्हता. 100 में से 1 भी न बचा और 5 में से 1 भी न मरा, अशी अवस्था होती. मरू लागले सगळेचे सगळे कौरव. दुर्योधन रागावला आणि भीष्माचार्यांकडे जाऊन म्हणू लागला, लाज वाटत नाही म्हटलं. अरे भीष्माचार्य म्हणे झालं काय, आमचं अन्न खाताना आमच्या शत्रूच्या बाजूने युद्ध करता. भीष्माचार्य म्हणले, अरे असं बोलू नकोस वेड्या, ही काय मला पारितोषिक आहे वय नैष्टिक ब्रह्मचारी राहण्याचं. मी अजन्म ब्रह्मचारी राहून हस्तिनापुराच्या गादीचं संरक्षण करण्याची प्रतिज्ञा केली, त्याचं हे फल आहे काय, असं त्या ठिकाणी बोलू लागले. तुला जर वाटत असेल मी शत्रू पक्षाकडून त्या ठिकाणी लढतोय किंवा त्यांना मदत करतोय तर ऐक, मी भीष्म गंगानंदन प्रतिज्ञा करतो की उद्या सूर्यास्तापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करीन. कोण म्हटलं, भीष्माचार्य म्हटले. निष्पांडवी पृथ्वी करीन म्हणजे 5ही पांडव सूर्यास्तापर्यंत मारून टाकीन. प्रतिज्ञा कोणाची होती, भीष्माचार्यांची. वास्तविक त्यांचं खरं नाव आहे देवव्रत, पण त्यांना भीष्म का म्हणतात, ते भीषण प्रतिज्ञा करतात म्हणून भीष्म नाव पडलं. मग त्यांची प्रतिज्ञा खरीच होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे तरी सुद्धा दुर्योधन म्हणू लागला. शंका उपस्थित केली. म्हटला, पितामह उद्या संध्याकाळपर्यंत पांडवांना मारणार, हो मारणार. आणि जर नाही मारले मग काही गरज होती का म्हणायची, काही आवश्यकता नव्हती ना शंका घ्यायची, पण घेतली शंका. मग मात्र पितामहांना सांगावंच लागलं. म्हटले, जर मला उद्या निष्पांडवी पृथ्वी करता आली नाही तर माझं शस्त्र ठेवून देईन.
मग काय खरं होणार होतं हे सर्वांनाच कळालं. जर दुर्योधनानं त्या ठिकाणी शंका उपस्थित केली नसती तर पांडवांना मात्र संकट होतं. महाराज हे सगळं भगवानच माझा करतो आहे, त्याला सगळं काय करता येतं. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी शंका घेणं मोठं वाईट आहे. सनकादिकांना थोडंसं वाईट वाटलं, अरे आम्ही साधन सांगतो आहोत आणि हे आमच्यावर शंका त्या ठिकाणी घेतायत. पण ते संत आहेत ना, ते त्या ठिकाणी सहिष्णुतेनं वागतायत, अतिशय प्रेमानं बोलतायत. ते म्हणजे जरा यांना समजत नसेल थोडं समजावून सांगावं. भागवताकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन थोडासा त्या ठिकाणी न्यून आहे, कमी आहे. भागवताला सामान्य समजू नका. हे भागवत सामान्य नाही. मग काय आहे भागवत? वेद उपनिषदा सारा जाता भागवती कथा. वेद उपनिषदांचं सार आहे ही भागवत कथा. अत्युत्तमा ततो भाती पृथक भूता फलाकृती. ही अत्युत्तम आहे, सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. ही त्या ठिकाणी वेद उपनिषदांचं फल असणारी कथा आहे. वेद वृक्ष आहे आणि भागवत कथा ही फल आहे. माणसं वृक्षाला जास्त महत्व देतात की फळाला. लोक आंब्याची झाडं लावतात, फळांची झाडं लावतात. त्यांना झाडांवर जास्त प्रेम असतं की फळावर जास्त प्रेम असतं सांगा. फळाच्या अपेक्षेनं झाडं लावली जातात की झाडाच्या अपेक्षेनं झाडे लावली जातात? याचा जर विचार केला तर फळाच्या अपेक्षेनं झाड लावलं जातं, म्हणजे फळाला जास्त महत्व असतं. तसं त्या ठिकाणी वेद हा वृक्ष आहे, झाड आहे, वेदरूपी झाड आहे. पण वेदरूपी झाडाला आलेलं फळ हे भागवत आहे. वेद उपनिषदा सारा जाता भागवती कथा. ही त्या ठिकाणी वेद उपनिषदांचं सार असणारी कथा आहे. म्हणून ही या भागवत कथेमध्ये वेद आहे, उपनिषद आहेत, याच्यामध्ये सर्व काही वास्तव्य करताय. म्हणून याला सामान्य समजू नका. नारदजी महाराज थोडेसे विस्मित झाले, अरे उगीच मी असं त्या ठिकाणी बोलून गेलो. पण चला ठीक आहे म्हणे, भागवत कथेच्या माध्यमातून जर त्यांना समाधान प्राप्त होत असेल तर मग काय केलं पाहिजे? सत्कर्म त्या ठिकाणी जर भागवत कथा असेल तर काय केलं पाहिजे? मग सांगू लागले, इदम भागवतम नाम पुराणम ब्रह्म संहितम भक्तिज्ञान विरागानाम स्थापनाय प्रकाशितम. या भागवत कथेमध्ये भक्तिज्ञान वैराग्यांना बोलवा. त्यांना जर इथे आणून बसवलं तर त्यांना समाधान प्राप्त होईल. म्हणजे कुठे भागवत कथा करायची, कुठे आपण जायचं सांगा? अहो ते तर वृंदावनात आहेत आणि आपण बद्रीनाथ क्षेत्रात आहोत. मग काय केलं पाहिजे? सनकादिकांनीच उपाय सांगितला. म्हणे असं करूया, आपण थोडं खाली जाऊया आणि त्यांना थोडं वरती बोलूया. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? सेंटर मध्य काढला. बद्रीनाथापासून आणि वृंदावनापासून मध्यस्थान जर काय असेल तर हरिद्वार. हरिद्वार दोन प्रकारचे साधू पाहायला मिळतात ना, वैष्णव आणि शैव. जे शैव साधू आहेत ते त्याला हरद्वार म्हणतात आणि जे वैष्णव साधू आहेत ते त्याला हरिद्वार म्हणतात. हे हरद्वार आणि हरिद्वार म्हणजे काय? त्याचं कारण असं आहे, तिथून बद्रीनाथ आणि केदारनाथ दोन ठिकाणी जाता येतं. जे केदारनाथाला जाणारे आहेत ते हरद्वार म्हणतात आणि जे बद्रीनाथाला जाणारे आहेत ते हरिद्वार म्हणतात. म्हणून हरद्वार आणि हरिद्वार ते बघा तुम्ही. वैष्णव साधू जर असला तर हरिद्वारच म्हणणार आणि शैव साधू असला का हरद्वारच म्हणणार. हरद्वारचा कुंभमेळा असंच म्हणणार तो, हरद्वार. हे त्यातला भाव आहे. या हरिद्वार क्षेत्रामधून त्या ठिकाणी भगवती गंगा प्रवाहित होते. या गंगेच्या गाठावर आनंद नामक एक घाट आहे. या घाटावर त्या ठिकाणी विशाल वटवृक्ष आहे. या वटवृक्षाच्या खाली बसून आपण त्या ठिकाणी कथा करूया. सनकादिक संतांनी खाली जायचं ठरवलं आणि भक्ती ज्ञान वैराग्यानं वरती बोलावलं. तुम्ही ऐकतात ना, जगाचं कल्याण जर करायचं असेल तर संतांना खाली यावं लागतं आणि स्वतःचं हित जर करून घ्यायचं असेल तर जीवाला वर जावं लागतं. वर म्हणजे काय? विचाराच्या उंचीवर जावं लागतं. विचारा वाचून नपविजय समाधान. समाधान प्राप्त होत नाही विचाराशिवाय. म्हणून उंच विचारावर जावं जीवानं आणि संतांनी स्वतःचा महिमा सोडून त्या ठिकाणी खाली यावं. थोरी व सांडिली आपुली परिसे नेनो शिव कैसे लोखंडाशी. महाराज वर्णन करून सांगतात, साधू संतांनी आपलं मोठेपण टाकून दिलं आणि आपल्याकरिता सामान्य झाले आणि आपल्या समोर येऊन त्या ठिकाणी आपल्याला तत्वज्ञान सांगू लागले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती असणारे संत आहेत, जे सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. ते संत आपला महिमा सोडून त्या ठिकाणी खाली आले आणि आपल्यावर उपकार करू लागले. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. हे ज्यांचं वैभव आहे ते वरून खाली आले. आपण खालून वर जाण्याची गरज आहे. ते अवताराला आले, हा त्यांचा महिमा. म्हणून बद्रीनाथापासून सनकादिक संत खाली आले आणि भक्ती ज्ञान वैराग्यानं वरती बोलावलं. तिथे त्या ठिकाणी आमंत्रण त्यांना मिळालं. वरती जाण्याकरिता निघाले. हरिद्वार क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी महाराज आनंद नामक घाटावरती सनकादिक संत उंच आसनावर बसलेले आहेत. नारदजी महाराज मुख्य यजमान म्हणून समोर बसलेले आहेत आणि आता त्या ठिकाणी प्रश्न उत्तरांची शृंखला सुरू होणार आहे. भृगु ऋषींना कळालं, अरे भागवत कथा सुरू होणार आहे.
म्हणून भृगु ऋषी आमंत्रण देण्याकरिता फिरू लागले. सर्वत्र आमंत्रण देत आहेत. वास्तविक पाहता कथेकरिता आमंत्रणाची काय गरज आहे? तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरणी भावे रेघावया तुकोबऱ्या सांगतात. तिथे आमंत्रणाची गरज नाही, स्वतःहून जावं. तरी सुद्धा त्या ठिकाणी भागवत कथेचं विधान आहे, विधी, की भागवत कथेकरिता त्या ठिकाणी कसं वातावरण असावं. भागवत कथेच्या त्या ठिकाणी आमंत्रण पत्रिका छापाव्यात, मोठा मंडप त्या ठिकाणी द्यावा, रोज प्रसाद त्या ठिकाणी असावा, सर्वांना त्या ठिकाणी बसण्याची सुंदर व्यवस्था असावी. फार सुंदर त्या ठिकाणी वर्णन पुढे आपल्याला पाहायला मिळेल. पण भृगु नावाचे ऋषी आहेत, ते भृगु ऋषी त्या ठिकाणी महाराज सर्वांना आमंत्रण देत आहेत. सर्व ऋषी मुनी एकत्र येऊ लागले. भृगु, वशिष्ठ, चवन, गौतम, मेधा, तिथिर, देवरात, हे सर्वचे सर्व त्या ठिकाणी येऊ लागले. रामस्तथा गादिसुतश्च शाकलो मुकुंड पुत्र अजित पिप्पलादहा, एवढे ऋषी मुनी त्या ठिकाणी आले. सनकादिक संत उंच आसनावर बसलेले आहेत. नारदजी महाराज समोर बसलेले आहेत. आणि आता कथेचा महिमा सांगायला सुरुवात केली. सनकादिक संतांनी नारदजी महाराजांना सांगितलं असं आहे, ही जी भागवत कथा आहे, सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेन हरिश्चित्त समाश्रयेत. या भागवताचं सदैव श्रवण करा, सदैव सेवन करा. यानं त्या ठिकाणी चित्त भगवंताच्या चरणी लीन होतं, स्थिर होतं, असं त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. भागवताचा महिमा सांगू लागले. किम श्रुतेर भविष्यास्त्रे पुराणेश भूमावहे एकम भागवतम शास्त्र मुक्तिदानेन गरजती. शास्त्रामध्ये, वेदामध्ये, त्या ठिकाणी अनेक ग्रंथांमध्ये त्यांनी या भागवताचा महिमा वर्णन करून सांगितलं. म्हणून त्या ठिकाणी मुक्तिदानेन गरजती, मुक्ती देणारं त्या ठिकाणी हे शास्त्र आहे, असं सर्वजण त्या ठिकाणी सांगतायत. भागवताचा महिमा, असा महिमा सांगू लागल्यानंतर नारदांनी प्रश्न विचारला. म्हणे, महाराज, या भागवताचा एवढा महिमा कसं काय वाढला असेल हो? तुम्ही सांगतात की वेद उपनिषदांचं सार आहे, गोष्ट खरी आहे, एवढा त्याचा महिमा आहे, पण कसा वाढला असेल? त्याचं कारण सांगू लागले. ऐका म्हणे, एकदा काय झालं, भगवान निजधामाला जाण्याकरिता निघाले. जात असताना उद्धवजी महाराज भगवंताच्या जवळ आले आणि भगवंताला त्या ठिकाणी शरण गेले. अनेक त्या ठिकाणी प्रकारच्या तत्वज्ञानांचं श्रवण आणि भगवंताच्या मुखातून उद्धवजी महाराजांनी केलं. आणि मग मात्र त्या ठिकाणी भगवान जाण्याकरता निघालेले आहेत. उद्धवजी म्हणतात, देवा, तुम्ही जाणार आहात, मग आमच्यासारख्या भक्तांनी कोणाला शरण जावं, धर्मानं कोणाला शरण जावं? भगवान म्हटले, असं आहे, मी जाणार गोष्ट खरी आहे, पण इथून त्या ठिकाणी दुसरीकडे कुठे दूर जाईल असं नाही. मग मी स्वतः त्या ठिकाणी माझं स्वतःचं तेज इथेच ठेवणार आहे. म्हणजे कुठे ठेवणार आहात सांगा? मग सांगू लागले, स्वकीयम यत भवेत तेजः तच्च भगवते दधात तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतार्णवम. भागवत रूपी समुद्रामध्ये मी माझं तेज त्या ठिकाणी ठेवणार आहे. म्हणून या भागवतामध्ये भगवंतानं स्वतःचं तेज ठेवलं ना, भगवान या भागवतामध्ये सामावला गेला. भागवत में भगवान समाया, भागवतामध्ये त्या ठिकाणी भगवान वास्तव्य करतो आहे. म्हणजे जे भागवत आहे ही भगवंताची मूर्ती आहे. इथे त्या व्यासदेवजी महाराजांनी त्या ठिकाणी फार सुंदर सांगितलं. इथे त्या ठिकाणी श्री सनकादिक संत त्या ठिकाणी वर्णन करून सांगतात, तेनेयम वाङ्मयीन मूर्ती, तीच ही वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरी. सेवनात, श्रवणात, पाठात, दर्शनात पापनाशिनी, तीच ही त्या ठिकाणी भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे, जी त्या ठिकाणी सेवनानं पाप घालवते, श्रवणानं पाप घालवते, पाठ केल्यानं पाप घालवते, दर्शनानं त्या ठिकाणी पाप घालवते. तीच भगवंताची ही वाङ्मयीन मूर्ती आहे. हिची सेवा करावी, भागवताची सेवा करावी. तुम्ही म्हणाल, सेवा करावी म्हणजे काय करायचं? भागवताचा ग्रंथ आणायचा आणि जसे आपण एखाद्याचे पाय दाबतो तसं ग्रंथ दाबीत बसायचं, याचं नाव सेवा आहे का? असं नाही. भागवताची सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं? तर जिथे भागवत कथेचं आयोजन केलं असेल तिथे जावं आणि तिथे त्या ठिकाणी जर काही गरज असेल, चटाया उचलण्याचं काम करावं, झाडून घेण्याचं काम करावं, पाहुणे मंडळींना त्या ठिकाणी महाराज त्यांचं स्वागत करावं, त्यांना पाणी विचारावं, त्यांच्या भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी पाहावी. या सर्व लोकांची सेवा करणं हीच खऱ्या अर्थानं भागवताची सेवा. सेवनात जर भागवताची सेवा केली तर पाप त्या ठिकाणी निघून जाईल. सेवनात, श्रवणात नाही सेवा करता आली तर निदान कथा सुरू आहे त्या काळात तिथे जावं आणि श्रवण करावं, श्रवणानं पाप जाईल. नाही श्रवण करता आलं तर घरी बसून त्या ठिकाणी पाठ करावा भागवताचा. पाठ केल्यानं पाप निवृत्त होईल. पाठ करायला जरी वेळ नसेल तरी एक काम करावं, या श्रीमद भागवताला आपल्या घरी घेऊन जावं, भागवताला आपल्या घरी न्यावं. वैष्णवांच्या घरी भागवत ग्रंथ असलाच पाहिजे, घरी न्यावं.
आणि रोज भागवताला नमस्कार करावा. दर्शनात पापनाशिनी, त्याला दर्शन केल्यानं सुद्धा त्या ठिकाणी पाप घालवते, एवढं सामर्थ्य त्या ठिकाणी या भागवतामध्ये आहे. म्हणून त्या ठिकाणी दर्शनात पापनाशिनी असं वर्णन करून सांगितलं. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये भागवत असणं गरजेचं आहे महाराज. आपली वारकऱ्यांची प्रस्थांतरे आहे ना, ज्ञानेश्वरी, भागवत आणि तुकोबरायांची गाथा, हे 3 ग्रंथ म्हणजे वारकऱ्यांची प्रस्थांतरे आहेत. जे भागवत आपण पाहतो ते एकनाथी भागवत आहे. आज नाथषष्ठी आहे ना, नाथ महाराजांनी भागवतामध्ये असणाऱ्या 11 स्कंधावरती त्या ठिकाणी जो विस्तार केला, जे भाष्य त्या ठिकाणी केलं, तेच एकनाथी भागवत म्हणून प्रसिद्ध झालं. जे भगवंताचं मस्तक आहे, 12 स्कंद म्हणजे भगवंताचे 12 अवयव आहेत ना, त्याच्यापैकी 11 स्कंद म्हणजे भगवंताचं मस्तक स्थानी आहे. आणि त्याच्यावर भाष्य नाथाने अशा पद्धतीने लिहिलं. म्हणून ते भागवत आपल्या घरात तर आहेच, पण 12 स्कंधांचं असणारं श्रीमद भागवत हे भागवतही आपल्या घरामध्ये असावं. फार काही जास्त किंमत लागत नाही महाराज, फार जास्त खर्च होत नाही. साधारणतः 350-400 रुपये त्या ठिकाणी लागतात. गीता प्रेस गोरखपूर त्यांच्या प्रकाशनाचं जर त्या ठिकाणी आपण भागवत घेतलं तर ते त्या ठिकाणी 360 रुपये किंमत आहे. एवढ्या किमतीत आता त्या ठिकाणी ते आपल्याला मिळतं. मग 360 रुपये कुठेतरी कसे निघून जातील सांगता येत नाही, असे कुठेही जातात महाराज. मग थोडासा खर्च झाला म्हणून बिघडलं कुठे, म्हणून त्या ठिकाणी ते घ्यावं. सुंदर वस्त्र त्याच्यावरती त्या ठिकाणी असावं. आपल्या घरामध्ये नेऊन ते त्या ठिकाणी स्थापन करावं आणि अतिशय आदरानं प्रेमानं हा भगवान आहे असं समजून त्याच्यावर मस्तक ठेवावं. दर्शनात पापनाशिनी, दर्शनानं सुद्धा पाप घालवते. आपल्या अंतकरणातली ही भावना, या भावना अतिशय महत्वाच्या आहेत महाराज. कारण भावनेनंच परमात्म्यापर्यंत जाता येतं, भावनेनं समाधानापर्यंत जाता येतं, हा महत्वाचा विचार आहे. मान्यतेवर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. मान्यतेच्या परिवर्तनाने परिवर्तन, रामसुरदास स्वामींचं वाक्य आहे. मान्यता के परिवर्तन से परिवर्तन. आपण काय मानतो आहोत, आपण त्या ठिकाणी धर्मनिष्ठ आहोत, आपण या सगळ्या गोष्टींना मानतो. काही लोकांना जर त्या ठिकाणी हे मान्य नसेल तर ते म्हणतील काय बावळटपणा आहे, हे पुस्तक आहे, पुस्तकाच्या पाया पडायचं म्हणतात, त्यानं पाप जातं असं म्हणतात. हे पाप पुण्य म्हणणंच त्यांच्या दृष्टीने त्या ठिकाणी बावळटपणा आहे. पण हे जरी असलं तरी सुद्धा त्याने जो भावना प्रधान असणारा जीव आहे, इथे भावाचीच गरज आहे ना. भावाचे मथिले निर्गुण संचले, भाव जर नसेल तर परमात्माही प्रगट होत नाही. भावाची कारण म्हणून भावच त्या ठिकाणी परमात्म्याला प्रगट करण्याला कारणीभूत आहे. म्हणून भावनेनं त्याच्यावर त्या ठिकाणी मस्तक ठेवावं, त्यानं पाप निवृत्त होतं. एवढं सामर्थ्य भागवताचं आहे असं त्या ठिकाणी सांगू लागले. इतक्यात एक चमत्कार घडला महाराज. चमत्कार असा होता की सर्वांच्या कानामध्ये त्या ठिकाणी भगवंताचं भजन येऊ लागलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, 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 हे नाथ नारायण वासुदेव. वासुदेव भगवान की जय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कानामध्ये शब्द येऊ लागले, सर्वजण पाहू लागले महाराज. सुंदर असणारं वातावरण निर्माण झालं. गात, टाळी वाजवत आणि नाचत नाचत त्या ठिकाणी महाराज भक्ती ज्ञान आणि वैराग्य समोरून येत होते. इथे भागवतात महिमा सांगितला. भक्ती सुतवतो तरुणो ग्रहित्वा, प्रेमैक रूपा सहसा विरासित. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथेती नामानी मुहुर वदंती. गाऊ लागले, टाळी वाजवू लागले आणि नाचू लागले. नाचत नाचत त्या ठिकाणी समोरून आले भक्ती ज्ञान वैराग्य. या 3 गोष्टी आहेत ना महाराज, गायन, वादन आणि नृत्य.
या 3 गोष्टींना संगीत म्हणावं. संगीत कशाला म्हणा, आपली जी कथा आहे ना त्याला आपण संगीत श्रीमद भागवत कथा म्हणतो. का बरं संगीत म्हणायचं? ज्याच्यामध्ये गाणं असतं, ज्याच्यामध्ये वाजवणं असतं आणि ज्याच्यामध्ये नाचणं असतं, गायन वादन आणि नृत्य या तिघांच्या संगमाला त्या ठिकाणी संगीत म्हणावं. ते संगीत आहे. सगळ्यात मोठा संगीतकार कोण आहे माहिती आहे जगामध्ये? माझा श्यामसुंदर सगळ्यात मोठा संगीतकार. त्याला फार सुंदर वाजवता येतं, त्याच्यासारखा पावा कोणी वाजवत नाही. त्याला फार सुंदर नाचता येतं महाराज, फार सुंदर त्या ठिकाणी नाचतो. काय सांगावं त्याचं नाचणं. देवदेवता त्या ठिकाणी समाधीतून ऋषीमुनी समाधी सोडून देतात. भगवान शंकर त्याच्याबरोबर नाचू लागतात. तांडवगती मुंडन पर नाचत गिरीधारी, असं त्या ठिकाणी त्याचं नाचणं. एवढा सुंदर त्या ठिकाणी नृत्य करतो, फार सुंदर त्या ठिकाणी गातो. गाणं वाजवणं आणि नाचणं ज्याच्याकडे आहे तोच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी श्यामसुंदर आहे का नाही? देव माझा नाचतो. तुम्हाला कुठे नाचतो? अहो एवढा नाचतो की त्याला पितांबर गळायला सुद्धा कळत नाही. एवढा नाचतो. नामदेव महाराज कीर्तन करत होते आणि कीर्तनामध्ये भगवान नाचू लागला आणि असा नाचू लागला की नाचता नाचता महाराज वर्णन करून सांगतात देवाचा गळाला पितांबर गळेपर्यंत नाचतो. आपण सर्वही नाचतो, पण कधी पितांबर गळायला आठवतं? धोतर गळायला आठवतं? नाही ना महाराज. आपण फार सावध आहोत, पण भगवान असा नाचतो की बेहोश होऊन नाचायला सुरुवात करतो. कबीर महाराज तिथेच होते, त्याने हात पकडला. सावध होई देवा ऐसे बोले कबीर देवा, काय करतोयस? नाचतोयस? नाचतो महाराज. त्याला नाचता येतं. गोपिका त्याला नाचवत होत्या ना, हातामध्ये ताकाची वाटी घेऊन जायच्या आणि त्याला म्हणायच्या, हे कृष्णा नाच रे पाहू दे डोळा, कान्हा नाच रे पाहू दे डोळा. कृष्णा नाच रे पाहू दे डोळा, कान्हा नाच रे पाहू दे डोळा. नाचतो, गातो, वाजवतो, संगीतकार आहे. भक्ती ज्ञान आणि वैराग्य तिथे आले, गाऊ लागले, टाळी वाजवू लागले, नाचू लागले. सर्वांना आनंद झाला. सर्वांनी त्यांना पाहिलं. त्यांनी सनकाधिक संतांना नमस्कार केला. स्वतःचा परिचय सांगू लागले. भक्ती त्या ठिकाणी म्हणते मी भक्ती, हे माझे 2 मुलं ज्ञान आणि वैराग्य. भागवताची कथा सुरू झाली असं कळालं आणि आम्ही इथे त्या ठिकाणी आलो. या मंडपामध्ये भक्ती वास्तव्य करते. कथा सुरू झाली की भक्ती तिथे येतेच महाराज. तिचं सामर्थ्य दाखवल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाच्या हृदयात प्रवेश करते, हृदयाला व्याकुळ करून टाकते. भगवंताची भक्ती ती तिथे वास्तव्य करतेच महाराज. ते आले आणि त्या ठिकाणी म्हणू लागले, भवद्भिरत देव कृतास्मी पृष्ठा कलिप्रनिष्ठा मी कथा रसेन क्वाहम तु तिष्ठांधुना ब्रुवंतु ब्रह्म इदम तम गिरमुचिरेते. महाराज मला सांगा, मी कुठे वास्तव्य करू, कुठे राहू, मला राहण्याचं स्थान द्या. मग सनकाधिकांनी तिला त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केलं, भक्ती तुझं सामर्थ्य फार मोठं आहे. तू त्या ठिकाणी भक्ताला गोविंद स्वरूप त्या ठिकाणी करून टाकतेस. भक्तेषु गोविंद स्वरूप कर्त्री प्रेमैक धर्त्री भवरोग हंत्री सात्वंच तिष्ठंस सुधर्य संश्रेहा निरंतरम वैष्णव मानसानाम. वैष्णवांच्या मनामध्ये तू वास्तव्य कर. मग भक्तीला राहण्याचं स्थान प्राप्त झालं. जी वैष्णवांच्या हृदयामध्ये राहते, कुठेही भक्ती राहत नाही, ती वैष्णवांच्याच हृदयामध्ये राहते. भक्तीला फार महत्व आहे महाराज. ही भक्ती जिथे राहते तिथे अखंड समाधान असतं. दुःखाची छटा कधी दिसत नाही. जे भक्ती करतात जे सदैव समाधानी असतात. प्रतिकूलता जरी जीवनात आली तरी भक्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांचं समाधान बिघडत नाही. हा महत्वाचा. आपल्या जीवनामध्ये थोडी प्रतिकूलता येऊ द्या, आपण फार त्रस्त होऊन जातो. असं का, माझ्याच वाट्याला असं का, असं मनुष्य म्हणतो. पण जो भक्त असतो ना, तो कोणत्याही वाईट प्रसंगातून गेला तरी तो म्हणतो, माझ्या भगवंतानं मला असं ठेवलंय, ठेवले आनंद तसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान, त्याच्या चित्तात समाधान आहे. सुदामजी महाराजांचे, सुदामजी म्हणजे हे सुदामजी नाही, सुदामदेव जे पोरबंदर पासून त्या ठिकाणी द्वारका नगरीला गेले होते ना, सुदामा ब्राह्मण. आणि ते त्या ठिकाणी महाराज राजानं फरमान काढलं की याला तर काही त्या ठिकाणी द्यायचं नाही कोणी. आणि त्यांनी अयाचक व्रत धारण केलं होतं. 4 दिवस मुलं उपाशी होती महाराज घरात. बायको कासावीस होऊ लागले, सुशीला तिचं नाव. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी महाराज काही हुकच केलं नाही. म्हणे काहीतरी सांगा ना तुमच्या देवाला. म्हणे भक्त त्याला म्हणावं, जो भगवंताला स्वतःच गाऱ्हाणं सांगत नाही तोच खरा भक्त आहे. आणि त्याला सांगावं लागतं ज्याला काही कळत नाही, ज्याला माहित नाही. माझ्या भगवंताला का सांगू, त्याला काही माहित नाही माझी मुलं उपाशी आहेत म्हणून, त्याला माहित नाही मी कठीण प्रसंगात आहे म्हणून.
ज्या अर्थी त्याला हे कळताय मी कठीण प्रसंगात आहे, तरी तो मला याच प्रसंगामध्ये ठेवतोय, त्या अर्थी त्याला वाटतंय की मी असंच राहावं. आणि जर त्याला वाटतंय मी असं राहावं, तर मी का अट्टहास करू? मोठी गोष्ट आहे महाराज. हा भक्ताचा बाणा, ही भक्ताचं लक्षण. जीवनामध्ये त्याने सुख आलं तरी भगवंताचा अनुग्रह समजतो, आणि जीवनामध्ये दुःख आलं तरी भगवंताचा अनुग्रह समजतो. त्याला म्हणतात भक्त. म्हणून भक्त सदैव समाधानी असतात, जे सुखाचा आणि दुःखाचा दोघांचाही स्वीकार करतात आणि भगवंताचा अनुग्रह म्हणून स्वीकार करतात, म्हणून ते समाधानी असतात. आपण असमाधानी का आहोत? आपण स्वीकार करत नाहीत महाराज, म्हणून आपण असमाधानी आहोत. ज्याच्या जीवनात भक्ती आली तो त्या ठिकाणी स्वीकारतो, दुःखालाही स्वीकारतो, सुखालाही स्वीकारतो आणि भगवंताचा अनुग्रह म्हणून स्वीकारतो, तो समाधानी राहतो. बाकीचे लोक केवढे संपन्न होऊ देत, श्रीमंत होऊ देत, ते त्या ठिकाणी ज्ञान संपन्न होऊ देत, सुशिक्षित होऊ देत, काही होऊ देत, समाधान नाही मिळणार. असं नाही समाधान मिळत. समाधानाकरिता त्या रडगाणं चालूच असतं, ते असं नाही मिळत. जो भगवंताची भक्ती करतोय, भगवंताला शरण गेलेला आहे, तोच खऱ्या अर्थानं समाधानी होतो. पण भक्तीच्याच माध्यमातून समाधान मिळतं. अशी असणारी भक्ती ब्रह्मसायुज्यकारिणी. कलवतु केवला भक्ती ब्रह्मसायुज्यकारिणी, ही कलियुगातली त्या ठिकाणी भक्तीची स्थिती आहे. म्हणून भक्ती वैष्णवांच्या हृदयात त्या ठिकाणी राहू लागली. नारदजी महाराजांना मोठं आश्चर्य वाटलं. म्हणे वारे वा, वेदवेदांताचा घोष केला, त्यानं यांना समाधान मिळालं नाही. गीतेचा पाठ केला तरी समाधान मिळालं नाही, आणि भागवताचं फक्त विधी सांगायला सुरुवात केली, महिमा सांगतात तरी समाधानी झाले. एवढं सामर्थ्य भागवताचं. महाराज सांगा ना मग. माझी एक विनंती आहे. नारदजी म्हणू लागले सनकादिक संतांना, एवढं सामर्थ्य भागवताचं आहे, या भागवताचा महिमा मला ऐकायचा आहे. या भागवताच्या माध्यमातून अजून कोणाकोणाचा उद्धार होतो हे मला ऐकायचंय. कृपा करून सांगा. के विशुद्धंती वदंतु मह्यम सप्ताह यज्ञेन कथामयेन कृपालुभिर्लोकहितं विचार्य प्रकाशित कोपी नवीन मार्ग. मला सांगा, के विशुद्धंती वदंतु मह्यम, या कथेच्या माध्यमातून कोणाकोणाचा उद्धार होतो, कोणाकोणाला पावन करते ही कथा. आणि मग सांगायला सुरुवात केली. असं आहे, ए मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्ग क्रोधाग्निदग्धा कुटिलश्य कामिन सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती ते. ए मानवा पापकृतस्तु सर्वदा, जी माणसं सदैव पाप करण्यामध्ये रत आहेत, पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रतः, जे सदैव दुराचार करण्यामध्ये रत झालेले आहेत, विमार्ग वेदबाह्य त्या ठिकाणी आचरण करतायत, क्रोधाग्नी दग्धा, क्रोधाग्नीमध्ये जळतायत, कुटिलश्य कामीन, कुटिल स्वभावाचे आहेत, कामी प्रवृत्तीचे आहेत. एवढे जे त्या ठिकाणी लोक आहेत ना, एवढ्यांना सुद्धा त्या ठिकाणी ही कथा उद्धरून येते. हे कथेचं सामर्थ्य आहे. फक्त त्यांनी भागवताचं श्रवण केलं पाहिजे. सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती ते, सप्ताह यज्ञाचं श्रवण केलं पाहिजे. सर्वांगाचे कान करून कथा ऐकली पाहिजे. पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत त्या ठिकाणी भगवत कथेविषयी प्रेम अंतकरणात धारण करून अतिशय आदरानं प्रेमानं कथा श्रवण जर केली, तर अंतकरणामधले त्या ठिकाणी विकार निवृत्त होऊन भगवत दर्शनापर्यंत घेऊन जाणारी ही कथा आहे. म्हणून अशा पद्धतीने ही कथा श्रवण केली पाहिजे. एवढ्या लोकांचा उद्धार करते.